सर्वप्रथम तर आयोजकांचं मी अभिनंदन करतो आणि हा जो मैदान आयोजन केला आहे त्यांचे सर्व ग्रामस्थांचं खूप मनापासून अभिनंदन करतो, कारण की सुंदर असं आयोजन केलं आहे आणि पारदर्शक आयोजन आहे. आपले मांगरूळचे पप्पू शेट असतील उपाध्यक्ष, परत बोनुलीचे सर्व ग्रामस्थ आणि आकाश शेटबरोबर बोला एवढं कमी आहे, कारण की आकाश शेट माझा भाऊ आहे. बघा आम्ही पराजिती आम्ही तेवढ्याच मजेशीर घेतला आहे आणि जीती तेवढेच मजेशीर घेतले, कारण की बघा आम्ही कुठं खचणार नाही, कुठं थांबणार नाही. बैलगाडी क्षेत्र आहे, फक्त आम्हाला सहन करण्याची ताकद ठेवा. हारजीत ही होत राहते आणि आपण जिथे पराजित होतो तिथे परतही विजयही प्राप्त करतो. दादा आजचं नियोजन कसं काय जुळून आलं होतं? म्हणजे दादा आधी तुमचं म्हणजे काय बोलणं झालं, काय विषय होता? हा नियोजन ज्या दिवशी आमची गाडी पडली त्याच दिवशी ठरला, जातानाच गाडीमध्येच, कारण की लखन तिथेच आम्ही लगेच नियोजन केलं आणि 22 तारखेचा मैदानाचा त्याच दिवशी ज्या दिवशी आमची गाडी पडली त्याच दिवशी, कारण की त्या गाडी पडल्यानंतर खूप काही शिकायला भेटलं आणि ते शिकत आम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकत आलो आहे.